Hello friends, welcome back to Gyrus Education. Last session we have seen whenever current flows through the conductor, the magnetic field is produced around the conductor, and that is what is called as magnetic effect of electric current. मग आता आपण त्या मॅग्नेटिक फील्ड बद्दल आणखी माहिती मिळवू. लाईक विथ द इन्क्रीज ऑर डिक्रीज ऑफ करंट द मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. दॅट मीन्स इट्स स्ट्रेंथ इट्स इंटेन्सिटी इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. त्यानंतर त्या मॅग्नेटिक फील्डचा आपण थोडक्यात अभ्यास केला. ते मॅग्नेटिक फील्ड सराउंडिंगमध्ये तयार होतं. त्यासाठी आपण एक कार्डबोर्ड शीट घेऊन त्यातनं वायर पास करून एक एक्सपेरिमेंट करून बघितला. आयर्न फायलिंगचा वापर केला, मॅग्नेटिक निडलचा वापर केला, अँड वी ऑब्झर्व कॉन्सेंट्रिक सर्कल्स आर फॉर्म. दॅट मीन्स दॅट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या अशा सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये त्या कंडक्टर भोवती तयार होतात. आणि जसं जसं कंडक्टरपासून आपण लांब जातो ते थोडंसं रेरिफाईड होत जातं. म्हणजे याचा अर्थ कंडक्टरच्या जवळ त्या मॅग्नेटिक लाईन्स ज्या असतात त्या क्राऊडेड असतात. त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जास्त स्ट्रॉंग असतं. अँड ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम दी कंडक्टर ते मॅग्नेटिक फील्ड कमी होतं. त्यानंतर आपण सोलेनॉइडची केस स्टडी केली, सर्क्युलर लूपची केस स्टडी केली. तर ह्या प्रत्येक केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड कुठे तयार होतं आहे, त्याची दिशा काय असते, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ठरवण्यासाठी आपण फ्लेमिंगचा राईट हँड थंब रूल बघितला, ज्यामध्ये आपण शिकलो की कंडक्टरला जर उजव्या हातात पकडलं आणि आपले बोटं फिंगर्स जर कर्ल केले आणि अंगठा स्ट्रेच केला इन द डायरेक्शन ऑफ करंट, तर कर्ल फिंगरला जर आपण टँजेंट मारली तर त्या टँजेंट डिस्क्राईब द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पण मित्रांनो, आता आपल्याला एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन शिकायचं आहे. ते महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आपल्याला एक थ्रू एक्सपेरिमेंट शिकायचं आहे ऑब्व्हियसली. पण मी तुम्हाला त्याचं कन्क्लुजन ॲडव्हान्समध्ये सांगतो, सो दॅट यू विल फाइंड इट इंटरेस्टिंग टू लर्न द फिनॉमिनन. सी, इट इज फाउंड दॅट व्हेनेवर सच करंट कॅरिंग कंडक्टर आर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा जेव्हा आपण असे करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो तेव्हा तेव्हा त्या कंडक्टरवर फोर्सेस ॲक्ट होतात. लक्षात घ्या, मी परत काय सांगतो ते लक्षात घ्या. सी, जेव्हा जेव्हा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवले जातात, करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये येतात, तेव्हा तेव्हा त्याच्यावरती फोर्स ॲप्लाय होतो. सी, कुठं ना कुठं हा परिणाम लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात येतो किंवा तीव्र इलेक्ट्रिक फील्डच्या, इंटेन्स इलेक्ट्रिक फील्डच्या संपर्कात येतो, वी आयदर गेट अट्रॅक्टेड ऑर थ्रोन बाय द इलेक्ट्रिक फील्ड. दॅट इज नथिंग बट because of this effect only, because such forces are generated there because of the magnetic field in the surrounding of that conductor. मग आता आपल्याला हे जर प्रॅक्टिकली बघायचं असेल, सो वी हॅव टू परफॉर्म सर्टेन एक्सपेरिमेंट, राईट. मग आता याचा ह्या इफेक्टचा फायदा आपण कसा करून घेतला, ऍप्लिकेशन कसं केला, मी हे एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केल्यानंतर सांगेल. सो आपल्याला एक्सपेरिमेंटली हे समजून घेण्यासाठी आपण काय केलं, एक हॉर्स शू मॅग्नेट घेतलं लाईक दिस. ठीक आहे, हॉर्स शू मॅग्नेट, राईट. यू आकाराचं ते मॅग्नेट असतं, लाईक एन पोल एस पोल त्याला आहे. आणि आपण काय केलं, याच्यामधून एक कंडक्टर पास केला, करंट कॅरिंग कंडक्टर, जो बाहेर एक्सटर्नल सर्किटमध्ये तो इथे जोडलेला असेल लाईक दिस. ठीक आहे. सो व्हॉट वी डन, वी हॅव अलाउड करंट टू पास थ्रू दिस कंडक्टर. ठीक आहे. आता इथे मॅग्नेटिक फील्डची दिशा कशी आहे, एन पोल टू एस पोल, राईट. आणि करंट कॅरिंग कंडक्टर याच्यामध्ये ठेवला, करंट एक तो वरून खाली येईल किंवा खालून वर जाईल, त्या पॉसिबिलिटीज आपल्याला तयार करायचे. सो दिस इज इन जनरल एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. याला आपण इकडून स्टँड लावलं वगैरे. ठीक आहे, पुस्तकात तुमची फिगर दिलेली आहे त्याची. आता मेन इंटेन्शन काय आहे, दिस कंडक्टर इज प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड लाईक दिस. आता हे मी मॅग्नेटिक फील्ड दाखवतो असं. ठीक आहे. सो इथं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, आता मी ज्या क्रॉसेस दाखवलेले आहे त्याची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, इट इज इन द बोर्ड, राईट, परपेंडिक्युलर टू दी बोर्ड. बोर्डला परपेंडिक्युलर आहे आतल्या साईडने. आणि हा करंट कॅरिंग कंडक्टर आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. सो मित्रांनो, इथे काय होईल, बिकॉज आपण आता समजा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये हा ठेवला असं इमेजिन करू. बिकॉज हिअर वी आर नॉट कन्सिडरिंग द मॅग्नेटिक फील्ड विच इज प्रोड्यूस ड्यू टू द करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण जो मॅग्नेटिक फील्ड शिकलो तो मॅग्नेटिक फील्ड आपण घेत नाही. आपण मॅग्नेटिक फील्ड स्वतः तयार केले विथ द हेल्प ऑफ सम मॅग्नेट. एक हॉर्स शू मॅग्नेट आपण त्यासाठी घेतलाय आणि त्याने प्रोड्यूस केलेल्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ह्या कंडक्टर ठेवलाय. ठीक आहे. कन्सेप्ट एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट लक्षात आली. नाउ व्हॉट हॅपन्स when the current flows through this conductor either in downward or in upward direction, it will be acted upon by force. And the interesting part is to know is that as the direction of current changes, the direction of force changes. Like in three different arrangement, it is given in your book. See, if we see the first arrangement, if we see here, I will consider same direction
ॲज दॅट ऑफ युअर बुक. ठीक आहे. सो दिस इज डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. मी हे जे दाखवली स्टार्सनी, दिस इज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विच इज परपेंडिक्युलर टू द बोर्ड अँड द कंडक्टर इज प्लेस लाईक दिस. ही रेष मारली तशी मी कंडक्टर प्लेस केलाय. आता इनिशियली व्हेन नो करंट इज पासिंग थ्रू द कंडक्टर, काहीच होणार नाही, वायर स्ट्रेट राहील ॲज इट इज. राईट. आता मॅग्नेटिक फील्ड माझ्याकडनं बोर्डमध्ये जाते. राईट. म्हणजे तुमच्याकडनं ते बोर्डमध्ये जाते असं आपण समजू. आता करंट जात नाही, याला काहीच होणार नाही. ठीक आहे. इन सेकंड अरेंजमेंट, आता आपण सेकंड अरेंजमेंट इथे ड्रॉ करायचा प्रयत्न करू. इन सेकंड अरेंजमेंट आपण कसं कन्सिडर केलं की आता सपोज अगेन दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड, राईट, विच इज परपेंडिक्युलर टू द बोर्ड अँड आवर कंडक्टर इज प्लेस हिअर. राईट. सो लाईक दिस. आता करंट जर आपण वरून खाली पाठवला, म्हणजे इथे त्याने आकृतीत दाखवल्याप्रमाणे पॉइंट सी पासून त्याने डाऊनवर्ड डायरेक्शनला जर पाठवला, इथनं डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणा, म्हणजे करंट फ्लोज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. मी इथं नाव लिहितो डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. सो इथे काय होईल, हा कंडक्टर असा ढकलला जाईल इकडे टुवर्ड्स पॉइंट सी. म्हणजे इथे 3 नंबरची फिगर त्याने दाखवलेली पहा. आणि ते जर आपण करंटला अपवर्ड डायरेक्शनने अलाउ केलं, म्हणजे खालून वरती करंट गेला, so this conductor will be pressed in this direction. So here it is pressed in this direction, force is acting in this direction, and here it is acting in this direction. So towards point B म्हणू आपण इथे. ठीक आहे. सो आता इथे समजून घेण्याचा भाग काय पहा. आपण काय केलं, एक हॉर्स शू मॅग्नेट घेतला लाईक दिस. दिस इज हॉर्स शू मॅग्नेट अँड द कंडक्टर इज प्लेस लाईक दिस. ठीक आहे. सो आता ह्या मॅग्नेटने हे जे मॅग्नेटिक फील्ड तयार केले, त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा कंडक्टर आला. राईट. which is perpendicular to the board. Initially, when no current passes through the conductor, nothing will happen. Conductor will remain as it is. Now, when current is allowed to flow from upper side to downward, right? The direction of current is downward. The conductor will place in this direction. मी फळ्यावर जशी डॉटेड लाईन काढली त्या डायरेक्शननी तो पुश होतोय. तसंच जर खालून वर करंट सोडला तर तो इकडे पुश होतोय. ठीक आहे. दॅट मीन्स समथिंग इज पुशिंग. तिथे फोर्स असतो, हे प्रूव्ह झालं. सो इथे कन्क्लुजन काय, का आता प्रश्न विचारला बोर्डाने, व्हॉट हॅपन्स व्हेन द करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू द कंडक्टर. सो इट विल बी ऍक्टेड अपॉन बाय दी फोर्स. आता बोर्डाने असं जर विचारलं, हाऊ द डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स इज डिटरमाइंड, बिकॉज फोर्स इज अ फिजिकल क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. मग तो फोर्स त्या वायरला कुठेतरी ढकलतो ना, मग ती डायरेक्शन कोणती असेल, हाऊ विल यू प्रेडिक्ट दॅट डायरेक्शन. सो मित्रांनो, त्यासाठी तुमच्या पुस्तकात फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल दिलेला आहे. फ्लेमिंगचा कोणता रूल दिला, लेफ्ट हँड रूल. तो रूल समजून घ्या. हे आपला हा डावा हात आहे. ह्या डावा हाताचे 3 फिंगर्स घ्यायचे, थंब, फर्स्ट फिंगर आणि मिडल फिंगर. हे तिघे एकमेकांना असे म्युच्युअली परपेंडिक्युलर करायचे लाईक दिस. ठीक आहे. लाईक दिस. आता यामध्ये प्रत्येक फिंगरला एक रोल दिलेला आहे फ्लेमिंगने. त्यातला थंबचा रोल काय पहा. सी, थंबचा रोल आहे फोर्स ऍक्टिंग ऑन दी कंडक्टर. सो दॅट इज नॉट नोन टू अस. आपल्याला नोन फक्त इथे 2 गोष्टी आहेत. एक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर आणि दुसरं मॅग्नेटिक फील्ड. कारण मॅग्नेटिक फील्ड आपणच प्रोड्यूस करतोय, त्यामुळे आपल्याला त्याची दिशा माहिती आहे. करंट आपणच पास करतोय, तीही दिशा माहिती आहे. म्हणजे आपल्याला ह्या 2 फिंगरने, आता यातलं जर समजा आपण डायरेक्शन ऑफ द करंट मिडल फिंगरचं काम जर बघितलं, ह्या फिंगरचं, ठीक आहे, दिस फिंगर. सो दिस मिडल फिंगर डिस्क्राइब द डायरेक्शन ऑफ करंट अँड दिस डिस्क्राइब द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो इन दॅट केस आपण जर ह्या 2 डायरेक्शनला पॉइंट केलं तर आपल्याला अंगठा जिकडे आहे त्या दिशेला काय असणार आहे, magnetic field. So let us try here. So here in this case आता आपण मिडल फिंगर, फर्स्ट फिंगरला काय रोल दिलाय, लेट मी रिपीट वन्स अगेन. सी, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय द इंडेक्स फिंगर, दॅट इज फर्स्ट फिंगर. ठीक आहे. आता ही डायरेक्शन झाली. ही डायरेक्शन कुठे झाली, इन द बोर्ड. राईट. आता करंटची डायरेक्शन कुठे, खाली. मित्रांनो नीट लक्ष द्या. ही पहिली केस, ज्या केसमध्ये वायर इकडे झाली. अंगठा कुठे गेलाय, अंगठा कुठे गेलेला आहे, सो अंगठा गेलाय या पॉईंटकडे, सी पॉईंटकडे, म्हणून ही वायर अशी इकडे बोलतात. आता तेच या ठिकाणी आता डायरेक्शन ऑफ करंट बदलली फक्त, पण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तेवढीच आहे. मी फक्त हात असा फिरवतो. आता करंट कुठे गेलाय, वरती. ही करंटची दिशा आहे. ठीक आहे. हे फिंगर म्हणजे काय, करंटची दिशा आहे. अंगठा कुठं आलाय, इकडे बी पॉईंटकडे, आणि म्हणून कंडक्टर इकडे लिफ्ट झाला. सो युअर फर्स्ट फिंगर डिनोट द डायरेक्शन ऑफ व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड. फर्स्ट फिंगर, इंडेक्स फिंगर, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. Thumb, direction of force due to the magnetic field, and middle finger, direction of current. So इथं प्रश्न तयार होईल का, state and explain Fleming's left hand rule and where this rule is used. So this rule is used to determine the direction of force acting on the conductor when the conductor is placed in a magnetic field. Right.
So that is how we can determine the direction of the force acting on the conductor. So मी मागाशी म्हणलं की या फोर्सचा आपल्याला काय फायदा हे आपल्याला समजलं. सी दिस इज व्हॉट वी हॅव ऑब्झर्व्ड व्हेन वी प्लेस द करंट इन द मॅग्नेटिक फील्ड. सायन्समध्ये आपण काय करतो, आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतो आणि ते एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन कन्क्लुजन आपण लिहून ठेवतो, कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवतो आणि मग त्यानंतर आपलं डोकं चालतं की याच्यातनं मला काही करता येईल का. सो एक्झॅक्टली आपल्याला त्याचा फायदा झाला. सो माणसाने त्याच्यातनं इलेक्ट्रिक मोटर्स तयार करून टाकली. नाउ इलेक्ट्रिक मोटर, यू नो ऑल व्हॉट इज इलेक्ट्रिक मोटर. इट इज अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी ऑफ रोटेशन. इलेक्ट्रिक मोटरचं जर बेसिक डेफिनेशन बघितली तर काय आहे, इट इज अ डिव्हाइस विच ऍक्ट्स ऑन दी प्रिन्सिपल ऑफ conversion of energy. It converts electrical energy given to it into mechanical energy of rotation. With the help of that rotation you can operate any equipment. Like तुमच्या मिक्सर ग्राइंडर मध्ये मोटर आहे, तुमच्या सेलिंग फॅन मध्ये मोटर आहे, तुमच्या टेबल फॅन मध्ये मोटर आहे, तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये मोटर आहे. सो देअर आर सो मेनी ऍप्लिकेशन्स वेअर द मोटर इज यूज टू प्रोड्यूस द रोटेशन. राईट. मग ही मोटर कुठल्या प्रिन्सिपलवर ऍक्ट होती, तर ती ह्या प्रिन्सिपलवर ऍक्ट होती का व्हेन एव्हर कंडक्टर्स आर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड दे आर ऍक्टेड अपॉन बाय फोर्स. तुम्ही म्हणता सर फोर्स ऍक्ट होतो मोटर फिरती, हे काही समजलं नाही बा, समजून सांगा. तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, तुमच्या पुस्तकात त्याने सिस्टमॅटिक दिलंय. समजा आपण दोन मॅग्नेटिक पोल घेतलेला आहे दिस, ठीक आहे. आपण याला त्या पोलला नाव देऊ. आता मी तुमच्या पुस्तकातलीच फिगर रिपीट करतो बिकॉज इन 11-12 सायन्स वी हॅव सीन सो मेनी फिगर्स अँड सो तुमचं कन्फ्युजन नको म्हणून मी इथे तुमच्या पुस्तकाला वेळोवेळी रेफर करतो विद्यार्थी मित्रांनो. सो दिस इज एन पोल, दिस इज एस पोल आणि समजा ही मोटरची कॉईल आहे, रेक्टँग्युलर कॉईल लाईक दिस, ठीक आहे. आता काय होणार आहे पहा, ही कॉईल आहे आणि ही कॉईल इथे मोटरच्या इतर अरेंजमेंटला जोडलेली असते. मोटरचा शाफ्ट असा असतो. ऍक्च्युअली आता ही सगळी अरेंजमेंट मोटरमध्ये स्टेटर आणि रोटरचा फॉर्मॅटमध्ये असते बरं का मित्रांनो. काय होतं, स्टेटरला वाइंडिंग असते आणि रोटर तुमचा त्याच्यावरती शाफ्ट माउंट असतो. म्हणजे मोटरची जर डायग्राम काढली आपण, समजा ही इलेक्ट्रिक मोटर आहे अशी, सो यू कॅन सी द मोटर लाईक दिस. हा, तर ते ही मोटर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी पाण्याची पिण्याची मोटर असेल तर यू कॅन सी लाईक दिस. याला मागे एक फॅन असतो असा, ठीक आहे, आणि याला झाकलेला असतो फॅन, हे त्याचं स्टँड. आता हा शाफ्ट, याला कुठून तरी आपण वायरचा सप्लाय दिला का हा शाफ्ट फिरतो आणि मग याच्यावर आपण पुढचे इक्विपमेंट करतो. मग आतमध्ये एक्झॅक्टली काय होतं पहा, हे जे करंट कॅरिंग कॉइल्स असतात ना, या कॉइल अशा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्या जातात. आता हे मॅग्नेटिक फील्ड असं प्रोड्यूस होईल, राईट. सो ही जी कॉइल आहे, आता मी ही फिगर थोडीशी अजून सिस्टमॅटिक काढतो. आता ही कॉइल अशी, ठीक आहे, आणि हे मॅग्नेटिक फील्ड आहे. नाउ दिस मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉइल, राईट. आता आपण बघितलं तर जर आपण करंट कॅरिंग, हा करंट कॅरिंग मेंबर आहे, आपण इलेक्ट्रिक करंट दिला, हा करंट असा जर पास झाला तर मे बी फोर्स असा तयार होईल. आता आपण याची डायरेक्शन काढू शकतो. समजा ही डायरेक्शन ऑफ आपण काय घेतलं होतं, आपण फर्स्ट फिंगरला काय घेतलं होतं, मिडल फिंगरला काय घेतलं होतं, आपण परत एकदा ते रिपीट करू, आठवा. सी, आपण काय घेतलं, डायरेक्शन ऑफ करंट मिडल फिंगरने घेतली होती. सो आता ही डायरेक्शन ऑफ करंट आहे आणि ही डायरेक्शन ऑफ युअर मॅग्नेटिक फील्ड आहे, राईट. हे मॅग्नेटिक फील्ड आणि हा करंट, इथे करंट वरच्या दिशेने चाललाय, मॅग्नेटिक फील्ड इकडे चाललंय, म्हणजे अंगठा कुठे फळ्याच्या आतमध्ये चालला, म्हणजे इथं फोर्स कुठं तयार होणार, आतमधल्या दिशेने. तेच जर मी इकडच्या कंडक्टरवर बघितलं तर हा करंट वरतून येऊन खाली येणार आहे, म्हणून हा असा होईल. थोडक्यात कॉइलवर जो फोर्स ऍक्ट होतोय तो असा ऍक्ट होतोय, एफ इक्वल अँड अपोजिट फोर्सेस त्या कॉइलवर ऍक्ट होतात. साहजिक आहे. समजा कल्पना करा, आता हे या ठिकाणी फोर्स ऍक्ट होणार नाही, कारण हे कंडक्टर मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहे, फोर्स झिरो होऊन जाईल. हे का झिरो होतं, इथं का मॅक्झिमम, याचं कारण तुम्हाला 11वी मध्ये गेल्यानंतर कळलं. सध्या फक्त एक ध्यानात ठेवा, काही कंडक्टर पॅरलल आहे, इथं फोर्स झिरो होईल. जे परपेंडिक्युलर आहे त्यावरती दोन फोर्सेस ऍक्ट होईल. हा खालून वरती जिथे करंट जातोय तिथे एक फोर्स ऍक्ट होईल आणि त्याच्या विरुद्ध दिशेला जिथे वरतून खाली करंट येतोय तिथे एक ऍक्ट होईल. आणि त्याचा परिणाम काय होईल माहिती मित्रांनो, तिथे एक मुवमेंट तयार होईल, फोर्सची मुवमेंट जी त्या कॉइलला गोल फिरवल. ही कॉइल काय होईल, अशी गोल फिरवल, राईट. आणि हेच एक्झॅक्टली तत्व त्या मोटरमध्ये वापरलं जातं. मग मोटरचे जे कंडक्टर आहे ते मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असतात आणि त्याच्यावर जे फोर्सेस ऍक्ट होतात, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, ते टॉर्क तयार करतात आणि त्या टॉर्कमुळे ती मोटर फिरते, राईट. आणि फिरल्यानंतर आपण आपलं पुढचं काम करून घेतो. सो दिस इज व्हॉट हॅपन्स इनसाइड द मोटर. So the principle of motor is very simple. It works on the principle that whenever current carrying conductors are placed in the magnetic field, they are subjected to the forces. And such forces can produce torque to rotate the coils. Exactly, right?
सो आता इथे बोर्डाचा प्रश्न, ड्रॉ द नेट डायग्राम फॉर द इलेक्ट्रिक कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन वर्किंग अँड प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक मोटर. तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही आन्सर लिहू शकता. कुठलेही मॅथमॅटिकल अनालिसिस नाहीये, मॅथमॅटिकल अनालिसिस याचं सगळं नेक्स्ट स्टँडर्डमध्ये. ठीक आहे. सो सोपा क्वेश्चन आहे, थेअरी वाचून घ्या, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि डायग्राम काढा. ठीक आहे. आता आपल्याला याच्या नंतरचा जो भाग आहे तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग नेक्स्ट सेशनला आपण गॅल्व्हॅनोमीटर अँड देन विल अंडरस्टँड फॅराडेज लॉज ऑफ इंडक्शन, देन फ्लेमिंग्स राईट हँड रूल इज देअर टू डिटरमाइन अगेन द डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF अँड ऑल. सो तो आपला शेवटचा आणि इलेक्ट्रिक जनरेटरचं कन्सेप्ट. सो मोटर ऍक्ट होती मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटच्या प्रिन्सिपलवर, बिकॉज द करंट कॅरिंग कंडक्टर फेसेस द फोर्सेस वेन दे आर प्लेस इन द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन थोडासा याचा उलटा फिनॉमिना आहे. मीन्स वेन एव्हर वी प्लेस द कंडक्टर्स, नॉट करंट कॅरिंग, ओनली कंडक्टर्स इन द मूव्हिंग मॅग्नेटिक फील्ड्स, द करंट ऑर द EMF आर इंड्यूस इन द कंडक्टर अँड देन दिस फिनॉमिनन इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला ट्रान्सफॉर्मर, AC जनरेटर याचं बेसिस तयार करतं. हे आपल्याला कुठं शिकायचं आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि याच्यासाठी सगळ्यात जास्त काम कोणी केलं तर फॅरेडे, मायकल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाने. ओरस्टेडने काय केलं, मॅग्नेटिक इफेक्टचं. सी मित्रांनो, या शास्त्रज्ञांच्या स्टोऱ्या वाचत चला, यू विल गेट लॉट ऑफ नॉलेज आउट ऑफ इट अँड दिस द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, यू विल फाइंड इंटरेस्ट इन द सायन्स. सी व्हाईल कंडक्टिंग कोचिंग आय फाउंड, म्हणजे पर्टिक्युलरली ग्रामीण भागात सी मुलं फक्त जस्ट टू हॅव समथिंग कुठेतरी क्लास लावतात अँड दे वेस्ट देअर व्हॅल्युएबल टाईम ड्युरिंग दिस टाईम, ड्युरिंग द स्कूलिंग. आणि त्यानंतर मग मोठे टार्गेट्स अचीव्ह होत नाही, बिकॉज एव्हरीथिंग इज देअर इन युअर स्कूल सिलेबस. अनलेस यू डू इट प्रॉपरली, डोंट एक्सपेक्ट एनी बिग करियर इन द फ्युचर, राईट? सो कीप वॉचिंग. अगेन आय सेड, ज्या काही डिफिकल्टीज यू कॅन आस्क मी एनी टाईम. आणि काही कमी जास्त होत असेल तर तुम्हाला वाटत असेल सर अजून वेगळ्या पद्धतीने सांगा, आय विल डेफिनेटली एक्सप्लेन यू. ठीक आहे. सो इन नेक्स्ट लेक्चर विल फिनिश द चॅप्टर अँड देन विल लुक इन टू द प्रॉब्लेम्स. ठीक आहे.